कन्या राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2025 या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये 2 ग्रह आपलं राशी परिवर्तन करतात. यात प्रामुख्यानं 2 एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होतोय. 13 एप्रिल या दिवशी सूर्य ग्रह मेष राशीमध्ये विराजमान होतोय. मग या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे. आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. जीवनामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत, ज्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळत नाही आहे. अगदी आपण करायला जातो एक गोष्ट आणि होती दुसरीच गोष्ट. मुलांचं शिक्षण झालंय, त्यांना नोकरी नाही आहे. मुलांना नोकरी आहे परंतु विवाह योग होत नाही आहे. गुरुजी, आमच्या जीवनामध्ये वास्तूचं सुख कधी आहे, आमच्या जीवनामध्ये वाहनाची प्राप्ती कधी आहे, त्याचबरोबर आमच्या जीवनामध्ये संतती सौख्य कधी आम्हाला प्राप्त होणार आहे, यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील. यानं तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील. कन्या राशी, प्रथम स्थान. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. लग्नेश ज्या वेळेला सप्तमात जातो त्यावेळेला अगदी एक दुजे केली आहे. पती पत्नीमध्ये एक विचार आहे, एकाग्रता आहे. असलेले वाद मिटून दोघांनी एकमेकाजवळ व्यक्त होण्याचा जर कुठला महिना असेल तर तो हा एप्रिल महिना आहे. तसं पाहायला गेलं तर या 7व्या स्थानामध्ये या तनुभवनातील ग्रह ज्या वेळेला विराजमान होतोय त्यावेळेला इथे अनेक ग्रह विराजमान आहेत. त्यांचे काही परिणाम होणार नाही का गुरुजी या सुखामध्ये? अहो, शुक्र महाराजांनी आपला मालव्य योग केल्यामुळे बाकीचे ग्रह एवढ्या वाईट प्रमाणामध्ये फल देऊ शकणार नाहीये. अगदी एक दुजे केली आहे. प्रेमाचा कसा क्षण असतो तो या महिन्यात अनुभवायला मिळणार तुम्हाला. धनभवन या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह तो तर याच सेवंत म्हणजे 7व्या घरामध्ये या जाया भवनामध्ये मालव्य योगात आहे. जोडीदाराला नोकरीचा योग, पत्नीला नोकरीचा योग, पतीला नोकरीचा योग, धनाचं प्रमाण वाढवण्याचा योग, उत्तरोत्तर कीर्ती वाढवणाऱ्याचा योग. पहिल्या स्थानापासून ज्या वेळेला आपण या केंद्रांचा विचार करतो, उत्तरोत्तर एकापेक्षा एक स्थान हे बलवान होतं. हे दशमाच्या आधी येणारं 7वं स्थान आणि यामध्ये योग झालेला राजयोग हा म्हणजे अगदी सुख आणि प्रगती देणारा योग आहे. 3ऱ्या स्थानाला उपचय पराक्रम भवन म्हटलं गेलंय. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सुद्धा एकादश स्थान म्हणजे उपचय स्थानामध्ये आहे. केलेले कष्ट, केलेली पराकाष्ठा, उभा केलेला व्यवसाय, अडचणीत येणाऱ्या गोष्टी यातनं मार्ग काढण्याचा योग कन्या राशीच्या जातकांच्या बाबतीत आलेला आहे. आपल्या बहिणीला भावाला नोकरी लागण्याचा योग, ते स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा योग. काय सांगावं तुमचं भविष्य. 4th स्थान सुख भवन, स्वामी गुरुदेव भाग्य भवनात विराजमान झाले. वास्तू घेण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. वाहन घेण्यासाठी अनुकूलता आहे. शेत जमीन घेण्यासाठी अनुकूलता आहे. आईची प्रगती आहे. आईला तीर्थयात्रा करायला तुम्ही नेणार आहात. आईची शरीर पीडा थांबते आहे. आईच्या मनासारख्या गोष्टी तुम्ही करताय. गावी शेतजमीन घेतली आहे, स्वतः कसताय, त्याच्यामध्ये अजून अंतरिम पीक घेऊन अंतर्गत एखादा व्यवसाय सुरू करताय, तो यशावह आहे. पंचमस्थान सुथ भवन या स्थानाचा स्वामी जाया भवनामध्ये विराजमान झालाय. केंद्रामध्ये आहे तो
आणि ज्या वेळेला हे नैसर्गिक पापग्रह केंद्रस्थानामध्ये एवढे विशेष फल देत नाही, परंतु एक गोष्ट चांगली घडणार आहे, ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये निश्चित केलं, त्याच्याबरोबर विवाह योग, आपल्या ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तो ती व्यक्ती जवळ येण्याचा योग आहे, इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून घेण्याचा योग आहे, जीवनामध्ये फिरायला जाण्याचा योग आहे, जोडीदाराबरोबर आनंद घेण्याचा योग आहे, नाटक सिनेमा अगदी बघावं, काय करावं, हा महिना संपवूच नाही हो असं वाटतंय तुम्हाला. रिपुभवनाचा स्वामी जाया भवनामध्ये ज्या वेळेला विराजमान होतो, हे तसं रोगाचं आहे, व्याधी पीडेचं आहे. जोडीदाराला थोडीशी शरीर पीडा जाणवेल, थोडासा शारीरिक त्रास जाणवेल. मातुल घराण्यातील व्यक्ती सुद्धा आपल्याशी विवाह होण्याचा योग, जिथे काम करतो तिथे आपल्याबरोबर काम करणारी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्याचा योग, उत्तम गोष्ट आहे, उत्तम घटना घडण्याचा योग आहे सगळा. नोकरीमध्ये बढतीचा योग आहे, नोकरीमध्ये उच्च स्थान प्राप्त होण्याचा योग आहे. सप्तम स्थानात तर अगदी 6 ग्रह विराजमान आहेत तिथे. आणि शुक्र ग्रहानं केलेला मालव्य योग, भागीदारीमध्ये केलेला व्यवसाय, पार्टनरशिपमध्ये केलेला व्यवसाय, अगदी आकाश जेवढं आपल्याला लांब वाटतं ना, त्याला आपल्या हाताजवळ आणून ठेवणारा योग आहे. अगदी तुमच्या हा अपेक्षेपेक्षा मोठा धन प्राप्त करून देणारा हा योग आहे. फक्त पार्टनर मध्ये तुमच्यामध्ये एक विचार असला पाहिजे, हे विसरून चालता कामा नये. अष्टम स्थानामध्ये मेष रास विराजमान आहे. स्वामी मंगळ ग्रह एकादश स्थानामध्ये गेला. शेअर मार्केटमध्ये लाभ, विमा पॉलिसीच्या कंपनीमध्ये लाभ, बँकिंग क्षेत्रामध्ये लाभ, त्याचबरोबर कर्ज काढायला घेतलंय त्यामध्ये लाभ, अचानक कुठली कोर्ट केस काही चालू आहे जमीनच्या संदर्भातली ती तुमच्या बाजूने लागण्याचा योग उत्तम आहे. भाग्यस्थान येथे गुरुग्रह विराजमान आहे. स्वामी शुक्र ग्रह भाग्यात गेलेला आहे. तीर्थक्षेत्रावरती आपल्या जीवनसाथीला घेऊन जाण्याचा योग, आध्यात्मिक योग, गुरुतत्वाची प्राप्ती करून देणारा योग, भाग्याच्या अंतर्गत जे म्हणून काही व्यवसाय कर्म हातात घेतले त्यासाठी प्रवास करायला लागण्याचा योग, जोडीदाराची भूमिका, जोडीदाराचं सहकार्य तुम्हाला लाभण्याचा योग आहे. दशम स्थानाला कर्मभवन म्हटलंय. या स्थानाचा स्वामी जाया भवनात विराजमान झालेला आहे. कर्माला गती मिळते आहे. कर्माच्या अनुषंगानं केलेल्या कामाची पावती म्हणून उच्च पद तुम्हाला मिळतंय, प्रतिष्ठा प्राप्त होते. बँकिंग क्षेत्र असेल, इंजिनिअरिंग क्षेत्र असेल, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र असेल, तिथे मोठ्या पदावरती विराजमान होण्याचा योग आहे. फक्त आपण कर्माची गती थांबवू नका. एकादश स्थानामध्ये कर्क रास विराजमान आहे. त्याचा इथे मंगळ ग्रह आहे, तो नीचेचा झालेला आहे. घेतलेल्या लाभांचं, घेतलेल्या सहकार्याचं, कोणाच्याही मदतीचा आपल्याला उपयोग होणार नाहीये. फक्त त्यांचा टोपरा आम्ही यांना मदत केली, त्यापेक्षा कोणाची मदत घेऊ नका, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय. व्ययस्थान मोक्ष स्थान आहे. सिंह रास विराजमान आहे. स्वामी सूर्य ग्रह सप्तमात आहे, 13 एप्रिलला जाणारे अष्टमात, पण तिथे तो उच्चीचा मेष राशीचा होणार आहे. आणि नैसर्गिक पापग्रहांना हे स्थान मानवतात. परदेशातनं धनलाभ, परदेशात जाण्यानं कीर्ती वाढण्याचा योग, परदेशात स्वतःची डेव्हलपमेंट करण्याचा योग. वाहन जपून चालवा, अग्नीपासून जपून राहा. रासायनिक कारखान्यात काम करत असाल तर तिथे जपून करा. वडिलोपार्जित व्यवसायाला गती प्राप्त करून द्या. डोळ्यांची काळजी घ्या. कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 5 आहे. शुभ रंग केशरी आहे. कुठल्या दिवशी चांगलं काम कराल? 3 तारीख, 4 तारीख आहे, 10 तारीख आहे, 11 तारीख आहे. अशुभ दिवस कोणते? ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात नाही करायची. 5 तारीख, 6 तारीख आणि 7 तारीख आहे. एक मंत्र देतो, त्या मंत्राचा जप करा. ज्यानं कुंडलीतील शुभ ग्रहांचं शुभत्व वाढेल, अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होईल. मंत्र आहे ओम सहस्त्राक्षाय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.